नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीच्या वर्गसमीकरणे या प्रकरणातील आपण अवयव कसे पाडायचे हे पाहणार आहोत। म्हणजे अवयव पद्धतीने वर्गसमीकरण सोडवायचं कसं हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थी मित्र हो, गुरुकिल्ली फाउंडेशन या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील, नवनवीन शिकायला मिळेल। चला तर मग आज आपण 2.2 कडे वळूया। या ठिकाणी असं दिलंय की पुढील वर्ग समीकरणे किंवा खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। कोणती पद्धत आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन, म्हणजे अवयव पाडायचे। फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धत। आता हे जे पहिल्या क्रमांकाचं वर्ग समीकरण आहे ते अवयव पद्धतीने कसं सोडवायचं बघा। इथे x आहे, x वर्ग, आणि इथे शेवटचं पद 54 आहे। आता काय करायचं असतं, हे पहिल्या पदाचा जो सहगुणक असतो तो आणि हे स्थिर पद यांचा गुणाकार करायचा। आता बघा इथे x चा सहगुणक 1 आहे काही म्हणजे, आणि हे 54 आहे। आपण जर याचा गुणाकार केला तर काय उत्तर येईल आपलं। अवयव कसे पाडायचे बघा, इथे 1 आणि 54, 54 1 54। मग ह्या 54 चे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला की ज्याची बेरीज आली पाहिजे मधलं पद आणि गुणाकार आला पाहिजे 54। मधलं पद किती, -15 आहे। बघा आपण जर 9 सखे 54 केलं तर 9 सखे 54, आणि 9 आणि 6 15 होतात। आपल्याला इथं -15 पाहिजे मधलं पद। मग -15 जर आणायचं असेल तर आपण काय करूया, त्याला वजा वजा देऊयात। म्हणजे -9 गुणिले -6 होतील 54, आणि -9 आणि -6 दोघांची बेरीज केली दोन संख्यांची तर ती काय येईल, -15, म्हणजे मधलं पद। बस एवढे अवयव पाडता आले की झालं, वर्ग समीकरण या पद्धतीने सोडवता आलं असं समजा। बघा आता आपण वर्ग समीकरण पहिलं सगळ्यात अगोदर लिहून घ्यायचंय, x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आता इथे काय आहे, बरोबर 0। आता इथे आपल्याला काय करायचंय, अवयव कोणते पाडलेत आपण, -9 आणि -6। इथे चल x वापरला म्हणून -9x आणि -6x आपले अवयव आले। ते लिहायचे कुठे, तर ते लिहायचे मित्रांनो मधल्या पदाच्या जागेवर, मधलं पद लिहायचं नाही। मग इथे काय येईल, मधल्या पदाच्या जागेवर अवयव येतील, म्हणजे -9x आणि -6x, आणि शेवटचं पद जशास तसं येईल अधिक 54 बरोबर 0। मग आता आपण याचे गट करूयात 2 आणि कॉमन काढूयात x ला। x जर कॉमन काढला तर कंसात राहील x। बघा टॅली करून x गुणिले x काय होतो, x चा वर्ग। x ला कशाने गुणल्यानंतर 9x येईल, तर -9 नेच गुणल्यानंतर -9x येईल। म्हणजे सॉरी इथे आपण x घ्यायला नको, फक्त 9 घ्यायचे हा। म्हणजे -9 ला जर गुणलं तर काय येईल, x गुणिले -9 -9x। इथे कॉमन आपण काढूयात -6, इथे आहे सहगुणक त्याचा x चा, आणि -6 गुणिले x -6x। आता 6 ने कशाला गुणल्यानंतर 54 येईल, -6 ने, तर -6 ने -9 ला जर आपण गुणलं तर काय येईल, 54 येईल, +54 उत्तर येईल। म्हणून इथे पण आपण काय घेऊ शकतो, -9। एक निरीक्षण करा, हे जे दोन्ही कंस असतात ना, हे कंस बहुतेक सर्वसाधारण अवयव पद्धतीने सोडवायचे समीकरणासाठी हे बहुतांशी सारखेच येतात, कधी कधी येत नाहीत, ते वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागतं। इथे 0। आता हे x - 9 x - 9 दोन्ही कंस सारखे झाले। मग आता पुढची स्टेप काय आहे, याच्यापैकी कॉमन घ्यायचं, म्हणजे एकच कंस घ्यायचा आपल्याला। x - 9 दोन आलेत की नाही, त्याच्यापैकी एकच घ्यायचं आणि प्रत्येक वेळेस हे फॉलो करायचं। आणि उरलं काय, x - 6 उरलंय, x - 6 बरोबर 0 आहे। आता हे दोन्ही कंस बरोबर 0 आहे। आपल्याला काय करायचंय, किंमत काढायची x ची। मग आता आपण काय करूयात, x - 9 बरोबर 0 असेल, किंवा x - 6 बरोबर 0 असेल, असं लिहायचंय। त्यानंतर पुढची स्टेप बघा, आता इथे x - 9 बरोबर 0, x - 6 बरोबर 0, आपल्याला किंमत काढायची x ची, म्हणून काय करायचे, x बरोबर -9 चे बरोबर चिन्हांच्या पलीकडे दिल्यानंतर काय होतील, +9 होतील। x बरोबर 9 किंवा x बरोबर
-6 बरोबर चिन्हा पलीकडे गेल्यानंतर +6 होतील, म्हणजे x बरोबर 9 किंवा x बरोबर 6. हे झाले या समीकरणाचे अवयव. जे अवयव पद्धतीने आपण हे समीकरण सोडवलेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. सगळ्यात पहिले अवयव पाडून घ्यायचे. पुढच्या समीकरणाद्वारे आपल्याला आणखी समजेल आणि आणखी सोपं होईल. बघा, पुढचं हे समीकरण त्याच पद्धतीचं आहे. इथं x वर्गाचा सहगुणक काय 1 आहे आणि इथं -20 आहे. मग -20 गुणिले 1 काय होईल? -20च उत्तर येईल. 20 × 20. याचे असे अवयव पाडायचे की ज्याचं बेरीज जी आहे ती मधलं पद आली पाहिजे. आता मधल्या पदाला काहीच नाही, इथं फक्त x आहे. x सहगुणक 1 असतो, म्हणजे मधलं पद आले पाहिजे 1 आणि गुणाकार आला पाहिजे -20. मग आता आपण जर विचार केला कोणत्या पाड्यामध्ये असं 20 आहेत बरं, की ज्या दोन संख्यांची बेरीज येईल 1 + 1 आणि वजाबाकी येईल आपल्याला -20. तर आपण विचार केला तर 4 × 5 = 20 किंवा 5 × 20 आणि 5 मधून 4 गेले, म्हणजे आपण याला वजा करूयात. 5 मधून 4 गेले, खाली उरतो 1 आणि 5 × -20. एका संख्येला वजा चिन्ह आहे. चला तर मग आपले अवयव आले, म्हणजे कोणते येतील ते 4x आणि 5x. आपण 5x अगोदर घेऊ शकतो, काही अडचण नाही. मग आपलं काय, या ठिकाणी समीकरण अगोदर व्यवस्थित लिहून घ्यायचं. x² अधिक x वजा 20 बरोबर 0. मग आपण काय केलं, आता याचे अवयव पाडलेत. मग मधलं पद जे आहे त्या पदाच्या जागेवर फक्त अवयव लिहायचे. मग बघा, x² काय अवयव आले आपले +5x वजा 4x आणि वजा 20 बरोबर 0. दोन्हींचे याचे दोन गट पाडूयात, कॉमन काढूयात x ला. x कसा कॉमन काढायचा हे मी तुम्हाला सांगितले. x² मधून x गेला तर खाली काय राहील, इथे x राहील, म्हणजे x गुणिले x, x² टॅली करून पाहायचे. x ने कशाला गुणल्यावर 5x येईल, तर +5 लाच गुणावं लागेल, म्हणजे 5 गुणिले x 5x झालं. -4 कॉमन काढूया तिकडं, म्हणजे x गुणिले -4 4x आणि 4 ने कशाला गुणल्यावर 20 येईल, तर 4 × 5 = 20, म्हणजे -5 घ्यावं लागतील आपल्याला इथे. सॉरी, +5 घ्यावं लागतील, म्हणजे अधिक आणि वजा उत्तर येईल वजा, म्हणजे 4 × 5 = 20 बरोबर इथं 0. पुढची स्टेप काय आहे, आता x + 5 आणि x + 5 दोन्ही कंस सारखे झाले, त्यापैकी एकच घ्यायचं कॉमन. मग त्यापैकी एक कंस आपण बाजूला काढून घ्यायचा, x + 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेल्या संख्या टाकायच्या. बघा, x - 4 राहिले बरोबर येईल 0. मग x + 5 किंवा x - 4 बरोबर 0. मग या ठिकाणी बघा, x + 5 बरोबर 0 असेल किंवा x - 4 बरोबर 0 असेल. x - 4 बरोबर 0. आता हे चालणार नाही, आपल्याला x ची किंमतच पाहिजे. मग x बरोबर +5 तिकडे गेले बरोबर चिन्हाच्या पलीकडे, ते होतील -5, म्हणजे x बरोबर -5 किंवा x बरोबर -5 किंवा -5 किंवा हे -4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर अधिक होतील, म्हणजे x बरोबर 4. म्हणजे आपले अवयव कोणते आले, तर ते आले बघा, x बरोबर -5 किंवा x बरोबर +4. म्हणजे अवयव पद्धतीने समीकरण सोडवले. हे झाले याचे फॅक्टर. आपलं काय विचारले, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन म्हणजेच अवयव पाडणे. तर हे अवयव आपण याचे पाडलेले आहेत बघा. आता पुढचा प्रश्न आहे, इथे काय दिले, 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. बघा, पहिल्याप्रमाणेच अवयव पाडण्यासाठी अगोदर आपल्याला या वर्गपदाचा सहगुणक आणि हा आहे 13 याचा गुणाकार करायचा आहे. 13 दुने किती होतात 26. मग 26चे असे अवयव पाडायचे आपल्याला ज्याची बेरीज काय आली पाहिजे 27 आली पाहिजे. म्हणजे बघा, आपण 26 × 26 हेच अवयव पाडले तर 26 × 26 आणि 26 आणि 1 27 होतात. म्हणजे 26x आणि 1x. x म्हणण्यापेक्षा आपण काय करू, या ठिकाणी y वापरले ना, म्हणून 26y आणि 1y म्हणजेच नुसतं y. अशा प्रकारे याचे अवयव असतील. 26y आणि हे y. 1 नाही लिहिला तरी पण चालतो. बघा, इथे अवयव पाडत आपण. पहिलं 2y चा वर्ग
हा जशाच तसा आपण लिहूयात, प्लस मधल्या पदाच्या जागेवर फक्त चेंज करायचे, काय मधल्या पदाच्या जागेवर अवयव लिहायचे आपल्याला, काय आपल्याला आपले अवयव आले 26y अधिक दोन्ही पण अधिकच आहेत म्हणजे 1y म्हणजे नुसतं y लिहूयात आपण, आणि अधिक 13 अधिक 13 बरोबर 0. आता या ठिकाणी आपण कॉमन काढूयात. आता जर इथे आता इथे 2y म्हणजे y वर्गपदाचा सहगुणक 2 आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, की आपण काय करू, इथे 2y कॉमन काढूयात, म्हणजे कंसात येईल पहिलं y. आता 2 याच्या सोबत आहेत, नुसतं y नाहीये, तर 2 सोबत असल्यामुळे आता इथे 26 आहेत, मग 2 ने कशाला गुणल्यावर 26 येतील, तर प्लस 13 ने 13 दुने 26. दुसऱ्या गटातून कॉमन कसं काढायचं, अगदी सोपं आहे. इथे जर आपण प्लस 1 कॉमन घेतला म्हणजे y चा सहगुणक 1 आहे, आणि कंसामध्ये काय येईल मग y गुणिले 1 y फक्त, आणि 1 ने कशाला गुणल्यावर 13 येईल, तर 1 ने 13 लाच गुणावं लागेल तेव्हा 13 येईल. म्हणजे हे दोन कंस आता कॉमन झाले, म्हणजे सारखे झाले, त्यापैकी आपण कॉमन घ्यायचं आहे. बघा एकच घेऊयात, y प्लस 13 एका कंसामध्ये, आणि उरलं काय बाकी 2y, आणि हा प्लस 1 दुसऱ्या कंसामध्ये. मग आता आपल्याला असं म्हणून चालणार नाही, पुढची स्टेप करावं लागेल. y बरोबर काय येईल, मग मी शॉर्टकट एक स्टेप इथे कमी करतोय, y बरोबर काय येईल, प्लस 13 ची काय होतील -13 होतील, y बरोबर -13 किंवा -13, किंवा आता इथं 2y बरोबर 1 होईल, कारण 2y ची किंमत काढायची आपल्याला, 2y आणि बरोबर चिन्हानंतर हा जो 1 आहे हा वजा होईल, +1. पण या ठिकाणी अजून पुढे जावं लागेल, y बरोबर काय येईल, तर y बरोबर येईल हा -1 जशाच तसा, आणि गुणाकारातले 2 भागाकारात जातील. म्हणजे याचे अवयव काय आले बघा, आपण या ठिकाणी लिहूयात म्हणजे आपल्याला कळेल की y बरोबर -13 किंवा y बरोबर -1/2 हे आले याचे अवयव. अवयव पद्धतीने अशा पद्धतीने आपण समीकरण सोडवू शकतो. पुढचं समीकरण हे अगदी सोपं आहे, त्याच पद्धतीने सोडवायचे, पण इथे मात्र सामान्य रूप दिलेलं नाहीये. मग सामान्य रूप अगोदर करून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे वर्ग समीकरण नसतं, वर्ग समीकरण ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या स्वरूपात असतं. या ठिकाणी 5m चा वर्ग आहे, अगोदर आपण त्याचं सामान्य रूप करूयात. 5m चा वर्ग 22m इकडे आणल्यानंतर बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेतल्यावर ते काय होतील, वजा होतील, आणि हे +15 पण वजा होतील, कारण बरोबर चिन्हाच्या आपण डाव्या बाजूला आणतो त्याला, बरोबर चिन्हानंतर 0. आता हे झालं वर्ग समीकरण. आता इथे बघा, याचा सहगुणक वर्गपदाचा आणि स्थिर पद याचा गुणाकार केला तर 15 काय येईल, 75 येतील, 75. पण कोणते 75, तर -75 येतील. -75 चे असे अवयव पाडायचे की त्याची बेरीज आली पाहिजे -22, बेरीज किंवा वजाबाकी, आणि गुणाकाराला पाहिजे -75. मग बघा कसे अवयव पाडू शकतो आपण त्याचे. या ठिकाणी बघा 25 त्रिक 75, 25 त्रिक 75 आपल्याला वजा आणायचंय, म्हणून कोणतं तरी एक आपण संख्या वजा करू. 25 त्रिक 75 आणि 25 मधून जर 3 गेले तर उत्तर काय येईल 22. ही संख्या आपण काय करू, वजा करूया. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येतच लागलं पाहिजे. 25 त्रिक 75 उत्तर येईल -75, आणि 25 मधून 3 गेले मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल 22m, म्हणजे 22 - 22 उत्तर येईल. या पद्धतीने आपल्याला अवयव पाडायचे. तिथे m वापरलाय म्हणून 25m आणि 3m हे काय असेल, आपले अवयव असतील. मग आपण ते मधल्या पदाच्या जागेवर ठेवायचे आहेत फक्त. बघा आता काय इथे 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. आता इथे आपल्याला मधल्या पदाच्या जागेवर काय ठेवायचे, अवयव ठेवायचे. मग 5m चा वर्ग पहिला अवयव आहे वजा 25m अधिक 3m वजा 15 जशास तसं स्थिर पद बरोबर 0. आता आपण याचे गट करून काय करूयात, याचे पहिला कॉमन काढूयात. आता या ठिकाणी जर आपण 5m कॉमन काढले तर कंसात काय येईल, म्हणजे m गुणिले m वर्ग म्हणजे 5m वर्ग, आणि 5 ने कशाला गुणावं लागेल तेव्हा 25m येईल 5m ने. तर 5m ने जर 5 लाच गुणलं वजा 5 ला तर वजा 25m येईल, म्हणजे पहिल्या कंसात m - 5 आले. दुसरा कॉमन काढूयात, इथे 3 घेतले आपण,
बाहेर कंसाच्या बाहेर, मग कंसात काय येईल यम, 3 गुणिले यम 3m, 3 ने कशाला गुणल्यावर वजा 15 येतील तर वजा 5 नेच गुणावं लागेल, 3 5 15 बरोबर 0. मी थोडे हे इकडचे एरेज करतो. मग आता पुढची स्टेप काय येईल याची बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्ही कंस सारखे होतात बहुतांशी, मग सारखे झाले की त्यापैकी एकच घ्यायचा कॉमन, m - 5 एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येईल 5m + 3 उरलेले 5m + 3 आणि बरोबर नंतर 0. मग m ची किंमत नेमकी काय आपल्याला नक्की सांगता येत नाही, दोन किमती निघतात. मग m बरोबर वजा 5 चे काय होतात +5 बरोबर चिन्हानंतर m बरोबर 5 किंवा 5m बरोबर +3 चे -3 होतील. मग या ठिकाणी m बरोबर 5 यात तर आपण काहीच करू शकत नाही, मात्र इथे मात्र बदल होऊ शकतो. इथे m ची किंमत काढायची, m जशास तसं बरोबर चिन्ह नंतरचे -3 जशास तसे आणि छेदामध्ये गुणाकारातले 5 जातील, म्हणजे m ची किंमत काय येईल, इथे अवयव काय आले m बरोबर 5 किंवा m बरोबर -3/5. बघा या ठिकाणी आपण एकूण 4 जे वर्ग समीकरण आहे 4 वर्ग समीकरणाचे अवयव पाडले, तर हे अशाच पद्धतीने एकाच पद्धतीने सगळे समीकरण आहेत. बघा पुढचं समीकरण जे आहे ते आता थोड्या वेगळ्या पद्धतीचं आहे. बघा इथे काय करायचंय, मी तुम्हाला या समीकरणाचं सुरुवातीला सामान्य रूप करून देतो. इथं किती छेदामध्ये किती आहे 2 आहे, जी संख्या छेदात आहे ना